असंच जर चालू राहिलं, ते बोलणार, हे बोलणार, हे बोलणार, आपण सगळे बोलणार. काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटेल तेवढंच बरं आहे. परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होतात त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो. आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे. आता म्हटलं फक्त माहिती घेतली, साहेब आहेत का घरी? साहेब आहेत घरी. कोण कोण भेटायला येणार आहेत? तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहे. किती वाजता येणार आहेत? 10 वाजता. ठीक आहे. म्हणजे म्हटलं 10 वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला 5-10 मिनटं उशिरा आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार. पण मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते. आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्यांची 10ची अपॉइंटमेंट होते. 10:30 आले. 11:45 वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो. नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुळेचा आतनं निरोप आला. काय झालं मला माहिती नाही. ते निघून गेले आणि मग मी त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं. तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे PA वगैरे आणि पुस्तक वाचत बसलो. आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवले की त्यांना बोलवा. आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते. म्हणजे घरचे जे कपडे असतात किंवा पैरण वगैरे म्हणा किंवा बनियन वगैरे अशा झोपले होते. मग खुर्ची मला दिली आणि मग बस काय झोपूनच ते बोलत होते. आणि मग त्याने हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं, आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागलं. मार्ग काढायला पाहिजे. वातावरण फार खराब झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता. आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने, आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो, हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं, मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मिटवला. आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि ही सांग मी मंत्री म्हणून आलो नाही, आमदारने पक्ष म्हणून नाही, मी OBCचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे. आणि म्हटलं हे ठीक आहे, आम्ही राजकारणी आहोत, आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत, परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं. ते प्रत्येकजण आपापला करत असतो, जय पराजय होत असतो. पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे, तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही त्या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही, अशा रीतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे, कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे. राज्याचं समाजकारण, राजकारण ते सगळे करत असतात. राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ह्या अडचणी तुम्ही सोडवलेल्या आहे. तुम्ही याला पण म्हणे मला तुम्ही काय, त्यांनी काय सांगितलं ते उपोषणकर्तेचे त्यांना सराटीला मुख्यमंत्र्यांनी, म्हटलं मला तर काय माहीत नाही, पण मला एवढं माहिती आहे की त्या तेलंगणा आणि त्या हैदराबादमध्ये तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे, खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोललं मला काही माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही गेला होतात? म्हटलं हो. तुमच्यावर मंत्री होते? म्हटलं सगळं होते, गिरीश महाजन होते, सावे होते, गुलाबराव पाटील होते. त्यांनी सांगितलं उदय सामंत होते. म्हटलं हो साहेब उदय सामंत पण होते. 5-6 लोक होते आम्ही. तुम्ही काय सांगितलं हाकेंना आणि
ते वाघमारे बसले त्यांना म्हटलं आम्ही काही सांगितलं नाही काय सांगितलं. मी म्हटलं मीच होतो ना तिथे, मला माहिती आहे मी काय सांगितलं. मी एवढंच सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा. उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं, जागृती झालेली आहे, परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा अर्पण करणं, आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही. आपण चर्चेने प्रश्न सोडू, तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा. आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण येऊन ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचंसुद्धा आम्ही उपोषण सोडलं. हो ठीक आहे म्हणले, पण आम्हाला काही माहीतच नाही काय चर्चा झालेली आहेत. आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे 50-60 लोक असतात, त्याच्यामध्ये ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार. म्हटलं हरकत नाही साहेब, तुम्ही मीटिंग बोलवा, मुख्यमंत्री आणि कोणाकोणाला बोलवायचं आहे तुम्ही बोलवा, आम्ही येतो तुमच्याकडे. नाही म्हटलं, साहेब म्हणलं की नाही मीच येणार, पण मुख्यमंत्र्यांना मी फोन करणार. कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो. म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे, आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांनासुद्धा बोलवायला पाहिजे. आता अजितदादा गटातर्फे अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे त्यांना बोलवा. उद्धवजी ठाकरेंना तर बोलवायलाच पाहिजे. आणि काँग्रेसचं कोणाला बोलवावं. तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी. म्हटलं काय बोलेल, चालेल त्यांना बोलवा. आणि कोण असू शकते. म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत, असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असते. किंवा पहिला जो ॲक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळानं, त्यांनाही बोलवा. पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत, कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा. आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली, आणखीन कोणाला बोलवायचं ते ठरवा. याच्याला कोणाला बोलायचं तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे 2-4 लोकांमध्येच ही चर्चा होऊ शकते, फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही. मग म्हटलं कसं काय करायचं आता. तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही, तुम्ही बघताय. तर मी म्हटलं तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर जालात, एकदम प्रवासाला निघालात, काय तुमचं काय ते गौरा, तब्येत खरोखरच चांगले नाही आहे. तर यानंतर बुलढाणामधून एक ब्रेकिंग बातमी येते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावरच्या पुलाला मोठं भगदाड पडलंय. बुलढाण्यातली ही महत्त्वाची अपडेट. बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरती हे भगदाड पडल्याचं कळतंय. गेल्या 15 दिवसांपासून महामार्गावरील 2 लेन या बंद आहेत. समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील 2 डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाला गेल्या 15 दिवसापासून हे मोठं भगदाड पडल्याचं कळतंय. त्यामुळे प्रवाशांचा आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. समृद्धी महामार्गावरती अशा प्रकारे अनेक घटना घडत असतात आणि याबाबत तर्कवितर्क निघताना दिसतात. आरोप प्रत्यारोप राजकीय क्षेत्रात सुद्धा होताना दिसतात. अशामध्येच बुलढाण्यामधल्या समृद्धी महामार्गाचा हे जे दृश्य आहे ते आपण छायाचित्राच्या माध्यमातून पाहू शकतोय. मोठं भगदाड या महामार्गाला पडलेलं आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती हे भगदाड पडल्यामुळे वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून. राहुल, समृद्धी महामार्गाच्या बाबत अनेक तर्कवितर्क निघालेले आपण पाहतो. मोठ्या प्रमाणात चर्चा समृद्धी महामार्गाची होताना दिसते आणि अशामध्येच बुलढाण्यामध्ये काहीशी ही जी भयावह स्थिती आहे ती निर्माण झाली आहे. काय सांगाल? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला या ठिकाणी आता मोठं भगदाड पडलेलं आहे. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग हा करण्यात आला होता खरा, परंतु तो नागरिकांच्या साठी आता धोकादायक ठरत आहे. कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा ते मेहकर या संपूर्ण पट्ट्यामधून हा महामार्ग जातो आणि त्याच महामार्गाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भगदाड पडल्यामुळे नागरिक जे आहेत ते आपला जीव धोक्यात टाकून त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. अनेक तक्रारी झाल्यात, परंतु अजूनही या समृद्धी महामार्गाची डागडुजी असेल किंवा पाहणी असेल कुठल्याही अधिकाऱ्यांनी अजून केलेली नाहीये.
त्यामुळं प्रवासी जे आहेत ते संताप व्यक्त करताना पाहावयास मिळत आहेत. जी जी नक्कीच याबाबत अपडेट घेत राहू. कशा प्रकारे आता पुढे ह्याचं कामकाज होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.